नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य म्हणजे ITIची मोठी भरती मागे निघालेली होती. या भरतीबद्दलचे अपडेट्स इथे आलेले आहेत. तर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट इथे प्रदर्शित झालेली आहे. त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय मुंबई यांचं 9 जानेवारी 2024चं हे परिपत्रक आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयांमध्ये गट क मधील रिक्त पदांच्या भरतीचा निकाल इथे लागलेला आहे. तर तंत्र शिक्षण संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध विभागीय कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या कार्यालयातील लघुलेखक निम्न श्रेणी, वरिष्ठ लेपिक, निदेशक, प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तसेच निदेशक, तांत्रिक या पदाकरिता लेखी परीक्षेसोबतच व्यावसायिक चाचणी घेण्यात आली होती. सदर पदांकरिता तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येत आहे. सदर तात्पुरता निवड यादी ही संबंधित उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे. संबंधित निवड यादीतील उमेदवारांची कागदपत्रे अचूक आढळून न आल्यास सदर उमेदवारांचे निवड यादीतील नाव रद्द करण्यात येईल. उमेदवारांची कागदपत्रे तपासणीसाठीची दिनांक व ठिकाण स्वतंत्रपणे ईमेलद्वारे संबंधितांना कळविण्यात येईल. तर या लिस्टमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं नाव हे कळवण्यात येणार आहे. तर सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. तर स्टेनोग्राफरसाठी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांचं नाव आहे इथे राहुल राजाराम कदम. टोटल स्कोर यांचा 200 पैकी 166 टोटल स्कोर होता. त्याचबरोबर अक्षय तेली यांचा 124 टोटल स्कोर होता. ST कॅटेगरीमधनं त्यांचं इथे सिलेक्शन आहे. त्याचबरोबर अमृत गुडवे आणि चव्हाण यांचं VJA या कॅटेगरीमधनं सिलेक्शन झालेलं आहे. 150 आणि 122 मार्क्स. OBC कॅटेगरीचं 148 मार्क्सला सिलेक्शन इथे झालेलं आहे. EWS 162 मार्क्सला इथे झालेलं आहे सिलेक्शन. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स सिनियर क्लर्कसाठी ज्या कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा रिझल्ट आपण इथे बघूयात. तर अनरिझर्व कॅटेगरीचं 146 मार्क्सला सिलेक्शन झालेलं आहे. OBC कॅटेगरी 154 मार्क्सला सिलेक्शन इथे झालेलं आहे. SC कॅटेगरीसाठी 118 मार्क्सला इथे सिलेक्शन झालेलं आहे. ST कॅटेगरीसाठी 120 मार्क्सला इथे सिलेक्शन झालेलं आहे. VJA कॅटेगरीसाठी 116 मार्क्सला सिलेक्शन इथे झालेलं आहे. NT ब या कॅटेगरीसाठी 130 मार्क्स ज्यांना होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. NT C साठी 130 मार्क्सचा कट ऑफ इथे लागलेला आहे. NT D साठी 134 मार्क्सचा कट ऑफ इथे आहे. OBC साठी 124 मार्क्स. EWS साठी 124 मार्क्स. OBC फिमेल 146 मार्क्स. त्याचबरोबर इन्स्ट्रक्टर, लॅब असिस्टंट, टेक्निकल या पदासाठीचे सुद्धा डिटेल्स इथे दिलेले आहेत. तर यांचं 120 मार्काचा A होतं. स्किल टेस्ट 80 असे 200 मार्क्सची एक्झाम यांची कंडक्ट केली गेलेली होती. तर ओपनमध्ये 3 कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना 106 मार्क्स होते ते कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत. विजेमध्ये
141 मार्क्स असणाऱ्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे. OBCमध्ये 137 मार्क्स असणाऱ्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन इथं झालेलं आहे. वेटलिस्ट कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर अँड लोअर ग्रेड वेटिंगचे कॅन्डिडेटची लिस्ट आहे. त्याचबरोबर वेटिंग लिस्ट फॉर सिनियर क्लर्क त्यांची इथे लिस्ट आहे. तर या PDF मध्ये तुम्हाला संपूर्ण कॅन्डिडेट्सची लिस्ट इथं अवेलेबल करून दिली गेलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तेथून तुम्ही ही PDF मिळवू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.